गुड आफ्टरनून. तर आपण यामध्ये आपण मॉड्यूल 3 बघत होतो. डोमेस्टिक सिवेज अँड सिस्टीम ऑफ सिवरेज हा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग सब्जेक्टमध्ये. त्यामध्ये कोणकोणते पॉईंट बघितले होते आपण? वेस्ट वॉटर क्वांटिटी एस्टिमेशन. तर त्यामध्ये बघितलं होतं बघा, क्वांटिटी इज इक्वल टू पर कॅपिटा सिवेज कंट्रीब्युटेड पर डे इंटू पॉप्युलेशन. हा क्वांटिटी कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आपण त्यामध्ये बघितलं होतं. कशात? वेस्ट वॉटर क्वांटिटी एस्टिमेशन. त्यानंतर फ्लोक्युलेशन इन ड्राय वेदर फ्लो, त्यामध्ये बघितलं होतं बघा. त्यामध्ये मॅक्झिमम डेली फ्लो अँड मिनिमम डेली फ्लो कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युले बघितले होते 2. त्यामध्ये मॅक्झिमम डेली फ्लोमध्ये 2 इंटू ॲव्हरेज डेली फ्लो अँड मिनिमम डेली फ्लोमध्ये 2/3 इंटू ॲव्हरेज डेली फ्लो, असे 2 महत्त्वाचे फॉर्म्युले आपण त्यामध्ये बघितलेत. कशात? त्यानंतर सेकंड पॉप्युलेशन इक्विवॅलेंट. त्यामध्ये पॉप्युलेशन इक्विवॅलेंटमध्ये काय बघितलं होतं? देन पॉप्युलेशन इक्विवॅलेंट इज ए पॅरामीटर यूज इन कन्वर्जन ऑफ कंट्रीब्युशन ऑफ वेस्ट फ्रॉम इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट फॉर ॲक्सेप्टिंग इंटू सॅनिटरी सेवर सिस्टीम. तर पॉप्युलेशन इक्विवॅलेंटमध्ये बघितलं होतं आपण जे काही सॅनिटरी सेवर सिस्टीममध्ये वेस्ट प्रोडक्ट आहे त्याचं कशाप्रकारे मॅनेजमेंट केलं जातं आपण त्या पॉईंटमध्ये बघितलं. त्यानंतर डिझाईन पिरियड्स अँड पॉप्युलेशन फोरकास्टिंग हा पॉईंट बघितला. त्यामध्ये काय बघितलं होतं? दिस क्वांटिटी शुड बी वर्क आउट विथ द प्रोव्हिजन फॉर द एस्टिमेटेड रिक्वायरमेंट ऑफ द फ्युचर्स. जे काही रिक्वायरमेंट आहे बघा त्यामध्ये ते कशा प्रकारे डिझाईन केले जाते आपण त्या पॉईंटमध्ये बघितले. त्यानंतर पॉप्युलेशन फोरकास्टिंग मेथड. पॉप्युलेशन फोरकास्टिंग मेथडमध्ये जे काही महत्त्वाच्या मेथड्स आहे बघा 8 त्या बघितल्यात आपण. त्यामध्ये कोणकोणत्या? अर्थमॅटिक इन्क्रीजेस मेथड्स, जिओमेट्रिक इन्क्रीजेस मेथड, इन्क्रीमेंटल इन्क्रीजेस मेथड, डिक्रीजिंग रेट ऑफ ग्रोथ मेथड्स, सिम्पल ग्राफिकल्स मेथड, कंपॅरेटिव्ह ग्राफिकल्स मेथड्स, रेशिओ मेथड्स अँड लास्ट इज लॉजिस्टिक कर्व मेथड. असे जे काही इम्पॉर्टंट मेथड आहे ते आपण यामध्ये बघितले. त्यानंतर वेस्ट वॉटर कॅरेक्टरायझेशन. तर वेस्ट वॉटर कॅरेक्टरायझेशनमध्ये काय बघितलं आपण? त्यामध्ये त्याचे जे कॅरेक्टर्स आहे बघा कोणकोणते? टेम्परेचर, pH, कलर अँड ऑर्डर्स, कार्बनेशियस सबस्ट्रेट, नायट्रोजन, फॉस्फरस, क्लोराइड्स, टोटल अँड व्होलेटाईल सस्पेंडेड सॉलिड्स, टॉक्झिक मेटल्स अँड कंपाऊंडचे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे वेस्ट वॉटरच्या ते कशाप्रकारे चेक केले जातात आपण या पॉईंटमध्ये बघितले. त्यामध्ये फर्स्टली वेस्ट वॉटरचं टेम्परेचर चेक केलं जातं. त्यानंतर पीएचमध्ये पीएचची डेफिनेशन काय? पीएच इज द निगेटिव्ह लॉगरिथम टू द बेस 10. त्यामध्ये पीएचमध्ये 2 टाईप्स आहे बघा, ॲसिडिक अँड बेसिक. त्यामध्ये जर वॉटरची पीएच रेंज 1 to 7 या दरम्यान असेल तर पीएच काय असतो? ॲसिडिक. तर 7 जर असेल तर दिस न्यूट्रल अँड रेंज पीएच इज 7 to 14 दिस इज बेसिक सबस्टन्स. अशा प्रकारे वेस्ट वॉटरचा पीएच चेंज केला जातो. त्यानंतर कार्बनेशियस सबस्ट्रेट त्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण किती, फॉस्फरसचं, त्यानंतर क्लोराईडचं, असं जे काही वेगवेगळे केमिकल्स त्याचं किती प्रमाणात त्यामध्ये पर्सेंटेज आहे ते या पॉईंटमध्ये चेक केलं जातं. त्यानंतर टोटल अँड व्होलेटाईल सस्पेंडेड सॉलिड्स वॉटरमध्ये किती प्रमाणात प्रेझेंट आहे ते या पॉईंटमध्ये फर्स्टली चेक केलं जातं वेस्ट वॉटर कॅरेक्टरायझेशनमध्ये. त्यानंतर टॉक्झिक मेटल्स अँड कंपाऊंड. तर टॉक्झिक मेटल्स अँड कंपाऊंड्समध्ये काय सांगितलं त्यांनी? जे काही वेस्ट वॉटर त्यामध्ये वेगवेगळे टॉक्झिक मेटल्स असतात ते कोणकोणते आणि किती प्रमाणात येते यामध्ये चेक केलं जातं. कशात? वेस्ट वॉटर कॅरेक्टरायझेशन. त्यानंतर डिझाईन्स ऑफ सेवर्स हा पॉईंट बघितला. त्यामध्ये काय बघितलं? जे काही हायड्रोलिक डिझाईन सेवर्स आहे त्यानंतर असे वेगवेगळे सेवर्स त्यामध्ये यूज केले जाते. कशाप्रकारे डिझाईन केले जाते ते आपण त्यामध्ये बघितलं. त्यामध्ये वेगवेगळे वॉटर सप्लायज पाईप यूज केले जातात. त्यामध्ये बघा देअर आर 2 मेजर्स डिफरन्सेस बिटवीन कॅरेक्टरिस्टिक्स फ्लो इन सेवर्स अँड वॉटर सप्लाय पाईप्स. त्यामध्ये सेवर्स अँड वॉटर सप्लाय पाईप्स त्यामध्ये 2 महत्त्वाचे पॉईंट्स बघा. त्यामध्ये बघा फर्स्ट वन इज द सिवेज कंटेन पार्टिकल्स इन सस्पेन्शन देन हेवेअर विच मे सेटल डाऊन at the bottom of the sewers as and when the flow velocity is reduced, then resulting in the clogging of the sewers. To avoid silting of sewers, it is necessary that the sewers pipes to
lead and such gradient generate self cleaning velocity to different possible in discourage. तर फर्स्ट पॉईंटमध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काही सेवर्स टाईपचे जे काही पाईप्स आहे त्यामध्ये काय केलं जातं, जे काही हेवियर सस्पेंडेड पार्टिकल्स आहे ते काय केले जातात, पाईपच्या सेटल डाऊन होतात, म्हणजे ते तळाला साचतात त्या पाईपच्या. त्यामुळे काय होते, देन वेन फ्लो व्हॅलोसिटी रिड्युसेस, त्यामुळे वॉटर फ्लो होण्याची व्हॅलोसिटी काय होते, रिड्यूस होते, म्हणजे त्यामध्ये कमी होते. कशामुळे, त्यामध्ये सस्पेंडेड पार्टिकल्स बॉटमला सेटल झाल्यामुळे. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे बघा, दी सेवर्स पाईप्स कॅरीज सिवेज ॲज ग्रॅव्हिटी कंड्युट्स अँड आर देअर फोर लेट्स ॲट कंटिन्यू ग्रॅडियंट्स इन द डाउनवर्ड डायरेक्शन अप टू द आउटफॉल्स पॉईंट्स, देन फ्रॉम वेअर इट विल बी लिफ्टेड अप, ट्रीटेड अँड डिस्पोजल ऑफ. अशा प्रकारे काय बघितलं आपण, डिझाईन्स ऑफ सेवर्समध्ये 2 महत्त्वाचे पॉईंट्स बघितले. त्यानंतर मिनिमम व्हॅलोसिटी अँड मॅक्झिमम व्हॅलोसिटी लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी केलेली. त्यानंतर इफेक्ट ऑफ फ्लो व्हेरिएशन ऑन व्हॅलोसिटी इन सेवर्स. ड्यू टू व्हेरिएशन इन डिस्चार्ज द डेप्थ ऑफ फ्लो व्हॅरीज, हेन्स द हायड्रोलिक्स मीन्स डेप्थ. त्यामध्ये वॉटरचे जे काही हायड्रोलिक्स पाईप्स आहे त्यामध्ये त्याची डेप्थ कशाने इंडिकेट केली जाते, स्मॉल आरनी. त्यानंतर बघा, ड्यू टू द चेंजेस इन हायड्रोलिक मीन्स डेप्थ, देन फ्लो व्हॅलोसिटी कशाने इंडिकेट केली जाते, r⁻²/3. त्यानंतर बघा, गेट अफेक्टेड फ्रॉम टाइम्स टू टाईम, देन इट इज नेसेसरी टू चेक सेवर्स फॉर मेंटेनन्स इन मिनिमम व्हॅलोसिटी अबाउट 0.45 मीटर्स पर सेकंड ॲट द टाईम ऑफ मिनिमम फ्लो इज. देन डिझायनर शुड also ensure that the velocity of 0.9 meter per second then develop at least at the times of maximum flow, then during average flow periods is also. तर त्यांनी काय सांगितलं, त्यामध्ये मिनिमम व्हॅलोसिटीमध्ये त्यामध्ये टाईम किती इंडिकेट केलं जातं, त्यामध्ये 0.45 मीटर पर सेकंड अँड मॅक्झिमम व्हॅलोसिटीमध्ये 0.9 मीटर पर सेकंड. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितला होता आपण, सेवर ऑपॉर्च्युनिटीज. तर सेवर ऑपॉर्च्युनिटीजमध्ये बघा, इन सेवर ऑपॉर्च्युनिटीज आर द व्हेरियस असेसरीज ऑन द sewerage system and necessary for the efficient operation of the system. They includes manholes, lamp holes, street inlets, catch basin, त्यानंतर इन्व्हर्टेड सायपन्स. तर यामध्ये कोणकोणते पॉईंट स्टडी केले आपण सेवर ऑपॉर्च्युनिटीजमध्ये, त्यामध्ये मॅनहोल्स, लॅम्प होल्स, स्ट्रीट इनलेट्स, कॅच बेसिन, इन्व्हर्टेड सायपन्स असे वेगवेगळे पॉईंट आपण त्यामध्ये स्टडी केलेले. फर्स्टली बघा, मॅनहोल्स. तर मॅनहोल्स आर the opening of the either then circular or rectangular in shape constructed on the alignment of the sewers lines and enables the person to enter the sewers for inspection then cleaning and flushing. तर त्यामध्ये काय केलं सांगितलं त्यांनी, मॅनहोल्स हे कशासाठी यूज केले जातात, त्यामध्ये त्याचा शेप कसा असतो, रेक्टँग्युलर शेप. मॅनहोल्स कशा शेपचे असतात, रेक्टँग्युलर शेप. त्यामध्ये जे काही सेवर्स इन्स्पेक्शन, त्यामध्ये क्लिनिंग अँड फ्लशिंग कशासाठी बसवलेले असतात मॅनहोल्स, ते त्यामध्ये क्लिनिंग अँड फ्लशिंगसाठी. त्यामध्ये बघा, दे सेवर्स आर व्हेंटिलेटर्स फॉर सेवर्स बाय द प्रोव्हिजन्स ऑफ परफोरेटेड manholes, then covers also the facilities then lying of sewers lines of convenient length. त्यामध्ये जे काही मॅनहोल्स बसवलेले असतात त्याचा शेप्स कसा आहे, फर्स्टली त्यामध्ये लक्षात ठेवायचं, त्याचा शेप आहे रेक्टँग्युलर शेप्स. त्यामध्ये क्लिनिंग अँड फ्लशिंगसाठी ते बसवलेले असतात. त्यामध्ये मॅनहोल्स कशाने कवर केले जाते, देन ventilators for sewer, then provision for manholes is covered, then also facilities lying in sewer lines in convenient length, then manholes are provided at all junction of the 2 or more sewers, then whenever diameters of sewer changes, then whenever direction of sewer lines changes, and when sewers of different elevation joins together. त्यानंतर सेकंड बघा, स्पेशियल मॅनहोल्स. स्पेशियल मॅनहोल्समध्ये फर्स्टली जंक्शन चेंबर. इन जंक्शन चेंबर बिटवीन देन मॅनहोल्स कन्स्ट्रक्टेड ॲट द इंटरसेक्शन ऑफ 2 लार्ज सेवर्स. तर जंक्शन चेंबर कोठे बसवलं जातं, जे काही 2 मोठाले चेंबर्स आहे त्यामध्ये दोन्ही चेंबरच्या मधोमध ते बसवलेले असते जंक्शन चेंबर. त्यानंतर बघा, ड्रॉप मॅन होल्स. त्यामध्ये बघा, व्हेन द डिफरन्स इन एलिव्हेशन ऑफ द इनवर्ट
levels, then the incoming the outgoing severs of the manholes is more than 60 centimeter. Then interception is made by the dropping the incoming severs vertically outside and then joined to the manholes chambers. तर त्यानंतर बघा फ्लशिंग मॅनहोल्समध्ये बघा देन फ्लशिंग मॅनहोल्स बिटवीन दे आर लोकेटेड ॲट द हेड ऑफ द सेवर्स ऑफ फ्लश आउट ऑफ द डिपॉझिट इन द सेवर्स विथ वॉटर. तर फ्लशिंग मॅनहोल्स कुठे बसवलेले असतात ते कुठे लोकेट केलेले असतात देन हेड ऑफ सेवर्स. जे काही सेवर्स आहे त्याच्या हेडला ते लोकेट केलेले असतात कोणते फ्लशिंग चेंबर. देन फ्लश आउट द डिपॉझिट इन द सेवर्स विथ वॉटर. नेक्स्ट बघा लॅम्प होल्स. In lamp holes between, then lamp holes are the opening constructed on the straight severs lines between two manholes. लॅम्प होल्स कशा टाईपमध्ये लोकेट केले असतात, जे काही आपण वरती बघितले बघा मॅनहोल्स, ते काही दोन मॅनहोल्सच्या मधोमध लॅम्प होल्स हे त्यामध्ये लोकेट केलेले असतात. देन विच आर द अपार्ट साइड परमिट द इन्सर्शन ऑफ द लॅम्प इन टू द सेवर्स टू फाइंड आउट then obstruction if any inside the severs from the next manholes. तर आपण काय बघितलं ते काय लॅम्प होल्स ते दोन मॅनहोलच्या मधोमध बसवलेले असतात. त्यानंतर नेक्स्ट कोणते लॅम्प होल्स बसवल्यानंतर पुन्हा मॅनहोल्स झाल्यानंतर लॅम्प होल्स असे एकाड एक त्याची अरेंजमेंट केलेली असते त्यामध्ये. त्यानंतर बघा स्ट्रीट इनलेट. देन स्ट्रीट इनलेट्स आर द ओपनिंग थ्रू विच storm water is admitted and convenient to the storm severs or combined severs. Then inlets are located by the sides of pavement with the maximum spacing of 30 meters. त्यानंतर कॅच बेसिन बघा. In catch basins are small settling chambers of diameter is 16 to 90 centimeter and 16 to 75 centimeter deep, which are the constructed below the straight inlets. They interrupted the velocity of the storm water, then entering through the inlet and allow drift sides. Then they drift side on the settles in the basin instead of the allowing them the enter into the severs. तर कॅच बेसिनमध्ये काय सांगितलं त्यांनी, कॅच बेसिनचे काही स्मॉल सेटलिंग चेंबर आहे, परंतु त्याचे डायमीटर्स किती आहे, त्याची डायमीटर्स बघा 60 to 90 सेंटीमीटर आहे. त्याची डिप किती आहे 60 to 75 सेंटीमीटर. त्यानंतर त्याने काय सांगितलं विच आर कन्स्ट्रक्टेड बिलो द स्ट्रेट इनलेट्स. ते काही स्ट्रेट इनलेट आहे त्याच्यानंतर कॅच बेसिन आहे त्यामध्ये बसवलेल्या जातात. त्यामध्ये त्याची डायमीटर 60 to 90 सेंटीमीटर आणि डीप आहे 60 to 75 सेंटीमीटर. Then interrupted the velocity of storm water in entering through the inlet and allow grit. Then sands, debits and so the settle in the basin. Then instead of the allowing them they enter into the severs. तर कॅच बेसिनमध्ये काय केलं जातं, जे काही अनवॉन्टेड मटेरियल्स आहे ग्रीट सँड्स ते त्यामध्ये एंटर केले जातात कॅच बेसिनमध्ये. त्यानंतर आहे इन्व्हर्टेड सायफॉन्स. त्यामध्ये बघा देअर आर डिप्रेस्ड पोर्शन ऑफ द सेवर्स विच फ्लो full under pressures more than the atmospheric pressure due to the flow lines being below the hydraulic rates line. They are constructed when severs crosses then stream or deep cut or road or railway line. Then clean the siphons pipes, then walls is open, then increasing the head causing flow. Due to the increased velocity deposits of siphons pipes are washed into the then from where they are removed. तर इन्व्हर्टेड सायफॉन्समध्ये काय केलं जातं, देन विच अंडर द प्रेशर मोर दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्याचा प्रेशर कसं असतो ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा कसा असतो जास्त प्रेशर असतो कशाचा इन्व्हर्टेड सायफॉनचा. त्यामुळे जे काही फ्लो होणारे अनवॉन्टेड मटेरियल त्यामध्ये फ्लो लाईन्स बिंग द हायड्रोलिक रेट्स लाईन्स देन आर कन्स्ट्रक्टेड विन सेवर सायक्रॉस स्ट्रीम डीप कट रोड ऑफ रेल्वे लाईन. जे काही इन्व्हर्टेड सायफॉन्स जे कोठे कोठे यूज केले जातात त्यामध्ये वेगवेगळे बघा रोड किंवा रेल्वे लाईन्स त्यामध्ये ते इन्व्हर्टेड सायफॉन्स यूज केले जातात. त्यामध्ये बघा देन क्लीन द सायफॉन्स पाईप्स देन ऑल इज ओपन देन इन्क्रीजिंग द हेड कॉजिंग फ्लो ड्यू टू द increased velocity then deposits of siphons pipes are washed into the then from where they remove.
जे काही वेगवेगळ्या सेवर ऑपॉर्च्युनिटीज आपण त्यामध्ये बघितल्या. त्यामध्ये कोणकोणत्या बघितल्या आपण? मॅनहोल्स, स्पेशल मॅनहोल्स, त्यामध्ये स्पेशल मॅनहोल्समध्ये ड्रॉप मॅनहोल्स, फ्लशिंग मॅनहोल्स, त्यानंतर लॅम्प होल्स, स्ट्रीट इनलेट, कॅच बेसिन अँड इन्व्हर्टेड सायपल्स, असे जे काही इम्पॉर्टंट सेवर ऑपॉर्च्युनिटीज त्या आपण यामध्ये स्टडी केलं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, पंपिंग ऑफ सिवेज. तर पंपिंग ऑफ सिवेजमध्ये बघितलं आहे आपण. देन पंपिंग ऑफ सिवेज इज required when it is not possible to have gravitational flow for the entire sewerage project. त्यामध्ये sufficient pumping capacity is provided with the peak flow at least 50% standby. तर त्यामध्ये जो काही सफिशियंट त्यामध्ये पीक फ्लो आहे त्याचा रेट किती असली पाहिजे? 50%. त्यानंतर बघा त्यामध्ये बघितले होते आपण टाईप्स ऑफ पंप्स. टाईप्स ऑफ पंप्समध्ये देअर आर 2 मेन टाईप्स. त्यामध्ये सेंट्रिफ्युजल पंप्स, आयदर ॲक्सियल्स. त्यानंतर सेकंड बघितलं होतं थेमॅटिक इजेक्टर पंप्स. त्यामध्ये बघा द रॉ सेवर्स मस्ट बी ट्रीटेड बिफोर इट इज डिस्चार्ज इन टू द रिव्हर स्ट्रीम. The extent of treatment required to given depends not only upon the characteristics and quantity of sewage but also the upon source of disposal. Then quantity and capacity tolerate the impurities present. Then sewage influent without itself getting potential polluted. Then the layouts of conventional wastewater treatment plant is follow. तर जे काही चार्ट आहे त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काही हायड्रोलिक वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे तो कशा प्रकारे डिझाईन केला जातो तर आपल्याला चार्टमध्ये बघितल्यावर समजेल. त्यामध्ये बघा पहिलं काय केलं जातं? डोमेस्टिक वेस्ट वॉटर, त्यानंतर प्रिलिमिनरी ट्रीटमेंट, प्रायमरी ट्रीटमेंट, सेकंडरी और बायोलॉजिकल ट्रीटमेंट, टर्शियरी और ॲडव्हान्स ट्रीटमेंट, डिस्पोजल इन वॉटर बॉडीज. तर त्यामध्ये पहिली काय केलं जातं? पहिली डोमेस्टिक वेस्ट वॉटर घेतलं जातं. त्याला कोणती ट्रीटमेंट दिली जाते? प्रिलिमिनरी ट्रीटमेंट. प्रिलिमिनरी ट्रीटमेंट देऊन झाल्यानंतर त्याला प्रायमरी ट्रीटमेंट दिली जाते आणि त्यानंतर सेकंडरी और बायोलॉजिकल ट्रीटमेंट आणि टर्शियरी और ॲडव्हान्स ट्रीटमेंट आणि लास्टला डिस्पोजल इन वॉटर बॉडीज. अशा प्रकारे हायड्रोलिक वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट त्यामध्ये प्रोसेस असते. त्यानंतर बघा युनिट ऑपरेशन, देअर फंक्शन अँड युनिट यूज डोमेस्टिक वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. डोमेस्टिक वेस्ट वॉटरला ट्रीटमेंट देण्यासाठी कोणकोणत्या प्रोसेस त्यामध्ये यूज केल्या जातात, प्रोसेस ऑपरेशन ते आपल्याला या चार्टमध्ये दिलं आहे त्याने. त्यामध्ये बघा फर्स्टली तर स्क्रीनिंग प्रोसेस. स्क्रीनिंग प्रोसेसमध्ये त्याचं फंक्शन काय आहे? रिमूव्हल ऑफ लार्ज फ्लोएटिंग सस्पेंडेड अँड सेटलेबल सॉलिड्स. त्यानंतर त्याच्यावरती कशा प्रकारे ट्रीटमेंट डिवाईस त्यामध्ये यूज केले जाते. त्यामध्ये बघा बार रॅक्स अँड स्क्रीन ऑफ व्हेरियस डिस्क्रिप्शन या टाईपचे काय केले जाते त्यामध्ये ट्रीटमेंट डिवाईस यूज केले जातात. त्यानंतर सेकंड प्रोसेस आहे ग्रीड रिमूव्हल्स. तर ग्रीड रिमूव्हल्समध्ये त्यामध्ये त्याचं फंक्शन आहे रिमूव्हल ऑफ इनऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड्स. त्यानंतर त्यामध्ये ट्रीटमेंट डिवाईस म्हणून काय यूज केलं जातं? ग्रीड चेंबर्स. त्यानंतर थर्ड ट्रीटमेंट आहे बघा प्रायमरी सेडिमेंटेशन. प्रायमरी सेडिमेंटेशनमध्ये त्याचं फंक्शन आहे बघा रिमूव्हल ऑफ ऑर्गॅनिक और इनऑर्गॅनिक सेटलेबल सॉलिड्स. त्यानंतर त्यामध्ये ट्रीटमेंट डिवाईस कोणती यूज केली जाते? प्रायमरी सेडिमेंटेशन टँक. तर आपण कोणती ट्रीटमेंट बघतो? प्रायमरी सेडिमेंटेशन. प्रायमरी सेडिमेंटेशन त्याचं फंक्शन काय सांगितलं त्यांनी, काय करते ते त्या ट्रीटमेंटमध्ये जे काही वेस्ट वॉटर आहे त्यामध्ये जे काही रिमूव्हल आहे, जे काही ऑर्गॅनिक और इनऑर्गॅनिक सेटलेबल सॉलिड पार्टिकल्स ते काय केले जातात? रिमूव्ह केले जातं. कशाने? सेडिमेंटेशन ट्रीटमेंटने. त्यासाठी प्रायमरी सेडिमेंटेशन टँक हे डिवाईस त्यामध्ये यूज केले जातं. त्यानंतर नेक्स्ट ट्रीटमेंट बघितली होती आपण एरोबिक सस्पेंडेड प्रोसेस. तर एरोबिक सस्पेंडेड प्रोसेसमध्ये काय केलं जातं? देन कन्वर्जन ऑफ कोलायडल्स, देन डिझॉल्व्स अँड रेसिड्युअल सस्पेंडेड ऑर्गॅनिक मॅटर्स इन टू द सेटलेबल बायोफ्लोक अँड स्टेबल इनऑर्गॅनिक. तर जी काय आपण ट्रीटमेंट बघतो एरोबिक सस्पेंडेड प्रोसेस. तर एरोबिक सस्पेंडेड प्रोसेसमध्ये त्याचं फंक्शन त्यांनी सांगितलं की त्यामध्ये जे काही कोलायडल पार्टिकल्स आहे
कन्व्हर्जन केलं जातं. त्यानंतर डिझॉल्व्स अँड रेसिड्युअल सस्पेंडेड ऑर्गॅनिक मॅटर्स, तर त्या ट्रीटमेंटने काय केलं जातं, जे काही वॉटरमध्ये रेसिड्युअल सस्पेंडेड ऑर्गॅनिक मॅटर ते डिझॉल्व झालेले ते यामधून सेपरेट केले जातात. त्यानंतर ते यामध्ये सेपरेट करण्यासाठी कोणकोणते ट्रीटमेंट डिव्हाइस यूज केले जातात. त्यामध्ये बघा फर्स्टली ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेसिंग टू अँड देन मोडिफिकेशन, देन बेस्ट स्टॅबिलायझेशन, पॉन्ड्स इन एरेटेड. त्यानंतर बघितलं होतं एरोबिक बायोलॉजिकल अटॅच ग्रोथ प्रोसेस. एरोबिक बायोलॉजिकल अटॅच ग्रोथ प्रोसेसमध्ये त्यामध्ये त्याचं फंक्शन बघितलं होतं आपण काय, सेम ॲज अबाव. सेम ॲज जे काय आत्तावरती फंक्शन बघितलं आपण, रिमूव्हल ऑफ लार्ज फ्लोटिंग सस्पेंडेड अँड सेटलेबल सॉलिड, देन रिमूव्हल ऑफ इनऑर्गॅनिक अँड सस्पेंडेड सॉलिड, रिमूव्हल ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सेटलेबल सॉलिड. जे काही आत्ता फंक्शन बघितलं आपण तेच फंक्शन कशात येतात, एरोबिक बायोलॉजिकल अटॅच ग्रोथ प्रोसेस. त्यामध्ये त्यासाठी कोणते डिव्हाइस यूज केले जाते, ट्रीटमेंट डिव्हाइस म्हणून ट्रिंकलिंग फिल्टर, रोटेटिंग बायोलॉजिकल कॉन्टॅक्टर, अशा प्रकारे त्यामध्ये ट्रीटमेंट डिव्हाइस यूज केले जातात. त्यानंतर बघितलं आपण अनएरोबिक बायोलॉजिकल ग्रोथ प्रोसेस. अनएरोबिक बायोलॉजिकल ग्रोथ प्रोसेसमध्ये त्याचं फंक्शन आहे बघा, कन्व्हर्जन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर्स इंटू मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड्स अँड रिलेटिव्हली स्टेबल ऑर्गॅनिक रेसिड्यू. त्यामध्ये ट्रीटमेंट डिव्हाइस म्हणून काय यूज केले जाते, अनएरोबिक फिल्टर्स, त्यामध्ये फ्लुइड्स बेड्स, सबमर्ज मीडिया, अनएरोबिक रिॲक्टर, अपलो, अनएरोबिक स्लज ब्लँकेट, देन रिॲक्टर, अनएरोबिक रोटेटिंग बायोलॉजिकल कॉन्टॅक्ट, अशा टाईपचे त्यामध्ये ट्रीटमेंट डिव्हाइस यूज केले जातात. त्यानंतर लास्ट ट्रीटमेंट ते अनएरोबिक स्टॅबिलायझेशन ऑफ ऑर्गॅनिक स्लज. अनएरोबिक स्टॅबिलायझेशन ऑफ ऑर्गॅनिक स्लजमध्ये त्याने फंक्शन काय सांगितलं, जे काही ऑल अबाव फंक्शन आपण आतापर्यंत जेवढे फंक्शन बघितले ते या ट्रीटमेंटमध्ये केले जातात. त्यामध्ये रिमूव्हल ऑफ लार्ज फ्लोटिंग अँड सस्पेंडेड ऑर सेटलेबल सॉलिड रिमूव्ह केले जातात. त्याचप्रमाणे ऑर्गॅनिक ऑर इनऑर्गॅनिक सेटलेबल सॉलिड्स, देन त्यानंतर कन्व्हर्जन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर्स इंटू CH4 अँड CO, कार्बन डायऑक्साईडचे रिलेटिव्हली स्टेबल ऑर्गॅनिक रेसिड्यू. हे कशाचं फंक्शन आहे, अनएरोबिक स्टॅबिलायझेशन ऑफ ऑर्गॅनिक स्लज. त्यामध्ये ट्रीटमेंट डिव्हाइस म्हणून काय यूज केले जाते, अनएरोबिक डायजेस्टर हे ट्रीटमेंट डिव्हाइस म्हणून त्यामध्ये यूज केले जाते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला स्क्रीनिंग. तर स्क्रीनिंगमध्ये बघा, इन स्क्रीनिंग बिटवीन ए स्क्रीन इज अ डिव्हाइस विथ ओपनिंग ऑर for removing bigger suspended or floating matters in sewage which should otherwise damage equipment, then interfere with satisfactory opening ऑपरेशन ऑफ द ट्रीटमेंट युनिट्स. तर स्क्रीनिंग प्रोसेसमध्ये काय केलं जातं बघितलं आपण, त्यामध्ये जे काही सस्पेंडेड पार्टिकल्स आहे ते रिमूव्ह केले जातात. त्याने काय सांगितलं, ते स्क्रीन इज डिव्हाइस विथ ओपनिंग फॉर रिमूव्हिंग बिगर सस्पेंडेड ऑर फ्लोटिंग मॅटर देन सिवेज विच अदरवाईज डॅमेज इक्विपमेंट, देन सॅटिस्फॅक्टरी ऑपरेशन ऑफ ट्रीटमेंट युनिट्स. तर स्क्रीनिंग प्रोसेसमध्ये वेस्ट वॉटरमध्ये जे काही सस्पेंडेड पार्टिकल्स आहे ते स्क्रीनिंग प्रोसेसने रिमूव्ह केले जाते. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे पॉईंट बघायचे, टाईप्स ऑफ स्क्रीन्स. तर टाईप्स ऑफ स्क्रीन्समध्ये कोणकोणते टाईप्स आहे, त्यामध्ये कोरस स्क्रीन, बार स्क्रीन, मीडियम स्क्रीन अँड फाईन स्क्रीन, अशा 4 टाईप्स आहे त्यामध्ये टाईप्स ऑफ स्क्रीनमध्ये. त्यामध्ये 1 बाय 1 बघायचेच आपल्याला. फर्स्टली बघा कोरस स्क्रीन. कोरस स्क्रीनमध्ये बघा, कोरस स्क्रीन्स आर also racks, then are usually bar screen, then composed of verticals or inclined bars, then space at equal intervals across the channels, then through which sewage flow bar, then screen with relatively large opening 75 to 150 millimeter, then are provided head pumps, then while those ahead the sedimentation tanks for the smaller opening of 50 मायक्रोमीटर. त्यानंतर बघा बार स्क्रीन. बार स्क्रीन हा सेकंड टाईप्स आहे बघा स्क्रीनचा. त्यामध्ये बार स्क्रीन्स आर युजली हँड क्लीन अँड समटाईम्स प्रोव्हाइडेड विथ मेकॅनिकल डिव्हाइस. बार स्क्रीन ही कशा टाईपची, जी काही हँड क्लीन टाईपची, त्यामध्ये वेगवेगळे मेकॅनिकल डिव्हाइस त्यामध्ये यूज केले जातात. देअर क्लिनिंग डिव्हाइस आर रॅक्स विच periodically sweeps the entire screen, removing the solids. For further processing or disposal, hand cleaning tanks are set usually at the angle is 45. Then the horizontal increases the effective cleaning surface and also facilitates the ranking operation. त्यानंतर mechanical cleaning racks are generally irritated almost vertically. Then such bar screens have
ओपनिंग 25%, देन एक्सेस ऑर क्रॉस सेक्शन ऑफ द सिवेज चॅनल. अशा प्रकारे बार स्क्रीन त्यामध्ये यूज केलं. त्यानंतर थर्ड आहे मीडियम स्क्रीन. मीडियम स्क्रीन्स हॅव क्लिअर ओपनिंग ऑफ 20 to 50 mm. Then bar are usually 10 mm thick on the upstream sides, then tapers slightly to the downstream sides. Then bars used for screens are rectangular into cross sections usually about 10 to 15 mm, then placed with larger dimension parallel to the floor. त्यानंतर फोर्थ आहे फाईन स्क्रीन. फाईन स्क्रीन्स आर mechanically clean device, then using perforated plates, then ovens, then close very closely space bar with the clear opening or less than 20 mm. Then fine screens are not normally suitable for the sewage because of clogging possibles. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण मॉड्यूल 3 बघितलं आहे. मॉड्यूल 3मध्ये त्यामध्ये जो काही इम्पॉर्टंट चार्ट्स बघा, युनिट ऑपरेशन प्रोसेस, त्यामध्ये त्याचं फंक्शन आणि ट्रीटमेंट डिवाइस कोणती यूज केली जाते आपण महत्त्वाचा पॉईंट आजच्या लेक्चरमध्ये स्टडी केला. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये मॉड्यूल 3मधील नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला.